महाराष्ट्राचा। नमस्कार, मी प्रतिभा। संध्या लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। सोमवार दिनांक 29 जून 2026 आज विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा। गेल्या आठवड्यात नीट परीक्षेचा पेपर फुटला होता। आता टीएटीचा पेपर ठाण्यातून फुटल्याचं समोर आलंय। काल टीएटीची परीक्षा होती हे माहीत असून सुद्धा पेपर फुटी होते। केंद्र शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यासाठी नुकतेच अभिजित तिपके यांची कॉक्रोच जनता पार्टी निर्माण झाली। त्यांनी देशभर आंदोलन केलं। आता महाराष्ट्रामध्ये असं वारंवार होतंय। विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ होतोय। विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात आहे असं असताना सुद्धा शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान स्वतःहून राजीनामा देत नाही। यावरून विरोधी पक्षाच्या वतीने विधान भवनाच्या पायऱ्यांवर घोषणा देत उग्र आंदोलन छेडले। विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या सरकारचा, विद्यार्थ्यांचं भवितव्य अंधारात लोटणाऱ्या सरकारचा। संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी शेखर म्हात्रे। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।